आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी MJ न्यूजला सबस्क्राइब करा आणि बाजूला असलेले बेल आयकॉनवर प्रेस करा। सदैव ताज्या बातम्यांसह जुळून रहा MJ न्यूज। भास्करराव गरुड नावाच्या महान व्यक्तिमत्वाने समाजासाठी स्वतःची जमीन बिनशर्त सरकारला दिली, पण 35 वर्षांनंतरही समाजाला त्याचा लाभ मिळालाच नाही। 35 वर्षापूर्वी समाजहितासाठी दिलेली जमीन आज खासगी हाती परत गेली आणि प्रशासन अजूनही बघ्याची भूमिका घेत आहे। मी दादाराव वाघ, MJ न्यूजच्या या खास ग्राउंड रिपोर्टिंग मध्ये आपलं स्वागत। 1991 साली भास्करराव गरुड या महान व्यक्तिमत्वाने मौजे शेंदुर्णी तालुका जामनेर येथे स्वतःची वैयक्तिक जमीन गावठाण विस्तार योजनेसाठी सरकारला बक्षीसपत्राद्वारे दिली। स्पष्ट अट होती, ही जमीन समाजातील गरीब, शोषित, वंचितांसाठी, कुटुंबांच्या घरासाठी व गावठाणाच्या विकासासाठी द्यायची। पण 35 वर्षानंतर आज त्या जमिनीवर पुन्हा खासगी हक्क सांगितला जातोय आणि शासन मात्र गप्प आहे। 1991 भास्करराव गरुड यांचे बक्षीसपत्र। 13 मे 1991 ग्रामपंचायत ठराव। 27 मे 1991 शासन नोंद फेरफार बदल। सरकारने जमीन स्वीकारली, नाव आपल्या खात्यावर केलं, पण गावठाण विस्तार योजना राबलीच नाही। आज इथं 100 ते 150 कुटुंब 35 वर्षापासून वास्तव्य करत आहेत, पण एकही कुटुंब अधिकृत नाही। वीज आहे, पाणी आहे, मतदान घेतलं जातं, पण मालकी हक्काचा एकही कागद यांच्याजवळ नाही। 35 वर्षांनी भास्करराव गरुड यांचे वारस संजय गरुड आणि परवीन गरुड यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे अपील दाखल केले। 30 जून 2025 उपविभागीय अधिकारी यांनी फेरफार रद्द केला। आदेशात सुप्रीम कोर्ट आणि मद्रास उच्च न्यायालयातील निर्णयाचा दाखला देत म्हटले, जर बक्षीस उद्देश पूर्ण झाला नाही तर जमीन दात्याला परत जाऊ शकते। यात एक महत्त्वाचे सांगण्यासारखे म्हणजे 30 वर्षापासून जमीन जर प्रशासनाच्या ताब्यात आहे तर प्रशासनाचे कर्तव्य होते की त्यांनी या ठिकाणी आपले विकास कामासाठी या जमिनीचा उपयोग करावा। परंतु महत्त्वाचे म्हणजे यात प्रशासनच कुठंतरी गुन्हेगार दिसून येत आहे। आम्ही इथे 30 वर्षापासून राहतोय, जमीन आम्हाला दिलेली आहे म्हणायचे, पण हक्क दिलेच नाहीत। प्रशासनाने योजना राबवली नाही, आता खासगी लोक जमीन परत घेत आहेत। आमचं काय होणार असा सवाल मात्र येथील तरुणांनी इथं केला आहे। आम्ही राहत असलेल्या 30 वर्षापासूनच्या जमिनीवर अवैध धंदे चालतात, येथे वेश्या व्यवसाय चालतो अशा बदनामी करत आहे। जर अशी बदनामी करत असेल तर कायद्याच्या मार्गाने जाऊन धडा शिकवू असा इशारा देखील येथील स्थानिक वस्तीत राहणाऱ्या नागरिकांनी दिला आहे। यावर थेट प्रश्न प्रशासनाला येथील नागरिकांनी करण्यात आला आहे। बक्षीसपत्रात नमूद उद्देश पूर्ण का झाला नाही? शासनाने गावठाण विस्तार योजना का राबविली नाही? 30 वर्ष प्रशासन झोपेत होते का? खाजगी वारसांना हक्क देण्याऐवजी गरिबांना संरक्षण का दिले नाही? या 150 कुटुंबांचे भवितव्य काय? जर गरिबांना जमीन द्यायचीच नव्हती तर शासनाने ही जमीन त्यावेळेस आपल्या नावावर का केली? 30 वर्ष प्रशासनाने फक्त डोळे झाक का केली असा प्रश्न मात्र येथे प्रशासनाला थेट नागरी वस्तीतून केला जात आहे। MJ न्यूजची स्पष्ट मागणी आहे, शासनाने तात्काळ चौकशी करावी, वस्तीत राहणाऱ्या कुटुंबांचा सर्वेक्षण करून त्यांना मालकी हक्क द्यावा। भास्करराव गरुड यांच्या इच्छेप्रमाणे जमीन फक्त जनहितार्थ वापरावी। 35 वर्ष निष्क्रिय राहिलेल्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी। समाजहितासाठी दिलेली जमीन आज खासगी हाती जात असेल तर यापुढे कोण समाजहितासाठी पुढे येईल? हा प्रश्न केवळ शेंदुर्णीचा नाही, हा महाराष्ट्राच्या प्रशासनावरचा मोठा सवाल आहे। MJ न्यूज सोबत मी आहे दादाराव वाघ। पुढील घडामोडीसाठी अपडेट बघण्यासाठी आणि या बातमीचा विशेष पुढील आढावा घेण्यासाठी सबस्क्राइब करा, लाईक करा आणि आपल्या प्रतिक्रिया नोंदवा। नमस्कार, आपण पाहत आहोत MJ न्यूज। आपण जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी या भागात आलेलो आहोत। शेंदुर्णी हा भाग म्हटला म्हणजे जामनेर तालुक्यातच नव्हे तर पूर्ण जिल्ह्यात ऐतिहासिक आणि सामाजिकदृष्ट्या गाजलेला भाग आहे। इथीलच एक गरुड कुटुंब जे नेहमी चर्चित असतं। गरुड कुटुंबाने नेहमीच तालुक्याला एक भरभराटीचं शिक्षण नगरी दिलेली आहे। विशेष म्हणजे याच गरुड फॅमिलीतील भास्करराव गरुड यांनी इथं कमीत कमी 12 ते 13 एकर
जमीन ही शासनाला डेव्हलपिंगसाठी दिलेली होती. डेव्हलपिंग म्हणजे काय, तर इथं काही गोरगरीब असतील त्यांच्यासाठी घरकुल किंवा मग इतर योजना तिथं राबवल्या जातील यासाठी घरकुल दिलेले म्हणजे जागा दिलेली होती. अशातच आता 1991 मध्ये भास्करराव गरुड यांनी ही जमीन शासनाला बक्षीसपत्र तारण केलेली होती. हे बक्षीसपत्र आहे माझ्याजवळ. 1991 मध्ये दिलेली होती. त्यानंतर 91 म्हणजे 27 मे 1991 मध्ये बक्षीसपत्र करण्यात आलेलं होतं. यामध्ये महाराष्ट्र शासनातर्फे मान्य सहाय्यक जिल्हा अधिकारी हे लिहून घेणारे होते आणि लिहून देणार हे भास्कर खंडेराव पाटील म्हणजे राहणार शेंदुर्णी हे होते. परंतु आता असा ट्विस्ट इथे आलेला आहे. इथं आपण बघू शकतो, इथं आजूबाजूला कमीत कमी 100 ते 150 वस्ती आहे. या प्रत्येक घरामध्ये प्रत्येक कुटुंबामध्ये 4 ते 5 व्यक्ती असतात. परंतु आता 35 वर्षानंतर कलेक्टरचा असा आदेश आलेला आहे की ही वस्ती म्हणजे इथं वस्ती नाही आहे, त्यामुळे ही पुन्हा जागा भास्करराव गरुड यांचा मुलगा संजय गरुड यांना वापस करण्यात यावी असा आदेश आलेला आहे. परंतु आपण बघू शकतो, एकदा जर भास्करराव गरुड यांनी शासनाला जर ही जमीन बक्षीसपत्र करून दिलेली आहे तर इथल्या लोकांना आता प्रश्न पडलेला आहे की हे जमीन वापस का घेत आहेत आणि आमचे कुटुंब आम्ही इथून कुठे घेऊन जावे. तरी आपण प्रत्येकाची घरी जाऊन सण आपण त्यांना भेटणार आहोत. काका आहे इथं, त्यांना आपण विचारू नेमका ते कधीपासून इथं राहतात. नमस्ते, आपका नाम? नासिर बिक लाल। आप कब से यहाँ रहवासी है? 30-40 साल हो गए। 30 साल हो गए, 30-35 साल। और फिर 30-35 साल होने के बाद आज हमको ऐसा मालूम गिरा कि यहाँ पे जो भास्करराव गरुड़ है, इन्होंने जो शासन के लिए जमीन दी थी बख्शिश पत्र के, अभी वो वापस लेने का प्रस्ताव डाला हुआ है और निर्णय भी हो चुका है। तो आप इसके बारे में क्या कहना चाहेंगे? यही कहना चाहेंगे कि आज हमको दान जाओ करे कब से हमको जो यहाँ पे होना, यही जगह होना। हाँ जी, कितना परिवार है आपका? 4 लोग। 4 लोग हैं। आप कब से यही रह रहे हैं? हाँ, यही रहे। तर आपण बघितलं यांचं 4 कुटुंबामध्ये एकूण 4 लोक आहेत आणि हे 30 ते 35 वर्षापासून इथे राहत आहे आणि आता अचानक आम्हाला जर उठवलं तर आम्ही कुठं जायचं, कुठं घर बांधायचं, या परिस्थितीला आता त्यांना सामोरे जावे लागणार आहे। परंतु शासनाकडे काय मागणी तुमची? मला फक्त घर द्यायचं ना। घर द्यायचं आहे। हां। कुठं द्यायचं आहे? इथंच पाहिजे तुम्हाला। तर आपण बघितलं त्यांना शासनाकडे अशी मागणी आहे की हे जे घर आहे जिथे आम्ही राहतो, जर शासनाने अगोदरच मान्य केलेलं आहे तर मग आम्हाला हे घर इथंच ठेवायचं आहे आणि इथंच आम्हाला शासनाने घरकुल बांधून द्यावं अशी त्यांनी मागणी केलेली आहे। या व्यतिरिक्त आपण बघू अजून काही आहे आपल्याकडे। नमस्कार, आपण केव्हापासून राहतो इथं? जवळपास 30 वर्षापासून। 30 वर्षापासून। बरं, आता अचानक असा निर्णय आलेला आहे, यावर आपण काय सांगाल शासनाला? या संजय दादा गरुड यांना काय संदेश देऊ इच्छिता? आम्हाला घर हवे। जर आता निर्णय आलेला आहे आणि संजय दादा गरुड यांच्याकडनं निर्णय लागला किंवा लागलेला आहे आणि त्यांनी अचानक घेऊन जर समजा तुम्हाला उठवायचं सांगितलं तर यावर आपला रोष काय राहील? त्यांना जर हे जागा हवी तर आम्हाला दुसरीकडे जागा घेऊन द्यावी। जागा घेऊन द्यावी। हो। शासनाला काय सांगाल तुम्ही? हेच सांगा। क्या कहना चाहेंगे अब इसके बारे में? मैं कहना चाहूँगा सर कि नहीं क्या, हम यहाँ पे 20 से 25 साल हो गए हमें रहने के लिए और हमने यहाँ पे स्कूल कॉलेज हमने सब यहीं पर किया है और हम कहना चाह रहे हैं कि हमें नहीं क्या यहाँ से जब हमें निकाला जाएगा तो फिर हम कहाँ जाएंगे? इतने लोग यहाँ पर कम से कम नहीं क्या 100 से 125 घर यहाँ पर है। यहाँ पर कभी देखा जाए 5000 से 6000 जनसंख्या है, तो इतने लोगों को नहीं क्या जाएंगे तो और जगह कहाँ मिलेंगी? और इनके पास में कोई घर नहीं है, गांव में ज़मीन नहीं है, तो
तो फिर ये लोगों को, ये ऐसे लोगों को लिए रहने के लिए जगह दी गई थी, और फिर ऐसे लोगों को नहीं मिलेंगी तो फिर इसका फ़ायदा क्या होगा कि उनके जो पिताजी ने इसलिए दी थी जगह कि ये गोर गरीब यहाँ पर रहेंगे और उनका विकास होगा, और फिर नहीं कि ये ऐसे लोगों को जगह नहीं मिलेंगी तो फिर ये जो लोग हैं तो ये लोग नहीं क्या इनके इसमें नहीं क्या उनके लिए क्या विचार होंगे, ये सोचने वाली बात है। ये आप शासन के लिए क्या कहना चाहोगे? शासन के लिए हम कहना चाहेंगे कि हम जब इतने साल हमने यहाँ पर दिए हैं तो हमें नहीं कि यहाँ पर घरकुल मिलना चाहिए और हमें ये जगह मिलना चाहिए, यही जगह होना, यही जगह मिलना चाहिए हमें। तर आपण बघितलं की यांचा जन्म देखील इथे झालेला आहे आणि ते जन्मापासून इथंच राहत आहे आणि इथंच उदरनिर्वाह करताय। तर त्याच्याकरता आणि शासनाने ही जमीन ऑलरेडी दिलेली आहे किंवा मग भास्करराव गरुड यांनी शासनाला ही जमीन बक्षीसपत्र केलेली आहे। तर यावर आता जे दावा करत आहे यांना त्यांनी संदेश दिलेला आहे की ह्या जमिनीवर आम्ही उठणार नाही। नमस्ते, क्या नाम है आपका? आमीन। क्या कहना चाहोगे आज अगर आप निर्णय आया है? हमको यही रहना है, यही रहना है। कब से रह रहे आप यहाँ? हम कब से रह रहे हैं हम यहाँ। कितने जने आपके परिवार में? हमारे परिवार में 6 जने। फिर भी कितने लोगों की बस्ती है यहाँ पे? कम से कम आएंगे 200-300 लोग। 200-300। यही रहना है आपको? हाँ, यही रहना। ऐसे नहीं जाना है? नहीं। ऐसे क्यों नहीं जाना है, ऐसा आपको लग रहा है? ऐसा लग रहा है कि हमको जैसा हमको दान करेल तर हमको देने को ना। क्यों नहीं जाना चाहते यहाँ से? ठीक है, यहाँ दान करेल इसके लिए नहीं जाना चाहते? नहीं। आगे चल के आपको यानी ऐसे निकाला तो आप आगे क्या करना चाहेंगे? हमको उसके घर, ये घर के बदले में हमको घर होना, हमने कहाँ जाना। रवींद्र पवार ह्या इथे शेंदुर्णीचे एक नेतृत्व करणारे, समाजसेवा करणारे कार्यकर्ते आहेत। आपण यांना विचारू नेमका इथला विषय काय आहे। बरं, नेमका तुम्ही सांगू शकाल का हा नेमका विषय कसा आहे आणि कसा घडलेला आहे? ते भास्करराव गरुड हे यांचे आजचे जे नेते भाजपमध्ये गेलेले संजयराव गरुड यांचे वडील होते। त्यांनी 27/5/1991 रोजी ही जागा सरकारला बक्षीसपत्र म्हणून दिली। त्यामध्ये गावठाण विस्तार करण्यासाठी आणि इथे जी वस्ती होईल त्या वस्तीला यांचे बंधू म्हणजे गजानन गरुड जे माजी आमदार राहिलेले त्यांचं नाव देण्यात यावं, त्यानुसार येथे या लोकांना वस्ती बेघर व्यक्तींना राहण्यासाठी दिली। परंतु एक 14/5/2025 रोजी दोन्ही भावांनी मिळून म्हणजे संजय भास्करराव गरुड आणि परवीन गरुड यांनी प्रांत ऑफिसकडे अर्ज केला जळगाव येथे। त्यांनी त्यावर 30 रोजी असा आदेश घेतला की सदर बक्षीसपत्र दिलेली जागा आम्हाला वापस करण्यात यावी, कारण की इथे अवैध धंदे करत आहेत बस म्हणून, दारू किंवा चुकीच्या विरुद्ध कामं होत आहे। म्हणजे या वस्तीला बदनाम करण्यात येतो या लोकांनी त्या चुकीचा आदेश शासनाकडे मागितला आणि त्या आदेशाची अंमलबजावणी तहसीलदार साहेब, मंडळाधिकारी आणि तलाठी यांनी त्याची अंमलबजावणी केलेली आहे। हा, परंतु असं आमची इच्छा आहे की येथे समजा ज्या वर्षापासून ही जागा दान दिली शासनाला 1991 पासून, तेव्हापासून या ठिकाणी सर्व जाती लोक इथे एकीने राहत आहे। परंतु आतापर्यंत या ठिकाणी त्यांच्या म्हणण्याप्रमाणे गावठाणचा विस्तार झालेला नाही। परंतु मी माहिती अधिकाऱ्यामध्ये नगरपंचायतून तशी माहिती मागितली की इथे त्याच ज्या वेळेस जागा दान दिली 91 मध्ये त्याच वर्षापासून इथे एक हातपंप खोदलेला आहे, त्याची देखभाल सुद्धा आज ग्रामपंचायत करते। दुसरा विषय इथे 2012 मध्ये संजय भास्करराव गरुड यांच्याच पक्षाचा व्यक्ती निवडून आला होता, शांताराम बापू म्हणून, याच वस्तीतून त्या ठिकाणी मागे तुम्ही पाहू शकतो आपण तिथे त्यांना पाण्याची टाकी ठेवलेली आहे, बरोबर आहे का? त्याचे मोटर काढून या वस्तीच्या नावाने डेव्हलपिंग देखील होते, नगरपालिका किंवा ग्रामपंचायत जे असेल त्याच्याकडून निधी सुद्धा खर्च केला जातो। समजा तो हातपंपाचा खराब झाला तो दुरुस्त कोण करतो? मग कसं काय म्हणताय की ते गावठाण विस्तार होत नाही म्हणून? नगरपंचायत करते। म्हणजे या नावानं समजा तिथे वस्तीतून समजा पंप खराब झाला तर हे लोक जातात, इथे कमीत कमी 150-200 घर आहे, म्हणजे 700-800 लोक या ठिकाणी आज लोकसंख्येच्या वस्तीत जातात। एवढ्या लोकांना बेघर करताय लोक, म्हणजे चुकीचा विषय। म्हणजे वडिलांनी जागा दान द्यायची आणि मुलांनी वापस घ्यायची ते 35 वर्षानंतर। बरं, यामध्ये एक असं सांगितलं जातंय किंवा अशी चर्चा आहे की या अगोदर संजय दादा गरुड हे विरोधी पक्षात होते, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचं काम करत होते। त्यानंतर आता जस्ट काही म्हणजे 1-2 वर्ष होत आहे त्यानंतर ते बीजेपीत गेले।
तर यात कुठेतरी अशी चर्चा आहे की बा राजकीय हस्तापोटी त्यांनी हे काम केलेलं आहे अशी चर्चा आहे. यावर आपलं काय मत आहे? हे खरं आहे ना, कारण की आतापर्यंत वेगवेगळ्या प्रांत ऑफिसला अर्ज केलेला आहे, परंतु ते भाजपमध्ये गेले नसल्यामुळे त्यांची ही मागणी आतापर्यंत पूर्ण झालेली नाही. आणि चालूच 14/5/2025 रोजी 1.5 महिन्यामध्ये त्यांना आदेश मिळाला आहे. म्हणजे राजकारणात दबाव पडत चालय ना. मग अधिकाऱ्यांवर बी राजकीय दबाव आहे असं आपल्याला वाटतं काय? हो बरोबर. काय वाटतं? बरोबर आहे, हे बरोबर आहे. म्हणजे 1991 पासून दिलेली जमीन आणि आता 35 वर्षानंतर अचानक तो वाद उद्भवतोय, तर यात नक्की राजकीय हस्तक्षेप वाटतो का आपल्याला? हो. तरी त्याच्यामध्ये आपण दुसरा विषय अजून सांगायचा आहे की इथे नगरपंचायतच्या 165 कोटी पाण्याची योजना मंजूर झाली. इथं आपल्या इथे तर याच्यामध्ये 165 कोटी योजना इथे मंजूर झाली आहे नगरपंचायतच्या हिशोबाने. आणि गिरीश भाऊच्या हातामध्ये मंजूर झाली आहे. आणि सुरुवात त्यांना इथून केली आहे. या प्लॉटमधून जो हमको ना संडास है ना नाला है ना कुछ चीज नहीं है, नहीं साफ नहीं है, बस वो आपसनी का पानी लाना पड़ता. संडास की भी तकलीफ है हमारे को यहाँ. इथे कोणत्या प्रकारे आतापर्यंत जाणून बुजून ते केलेलं नाही. संजय भास्कर गोडी यांच्या दाव्यामध्ये इथे ग्रामपंचायत 30-35 वर्षापर्यंत होती. बरोबर आहे का? आता 30 वर्ष झाली. म्हणजे आता भाजपमध्ये गेलं समजा इथली ग्रामपंचायत नगरपालिका. तरी यावर आता 30-35 वर्षापासून ही जमीन दिलेली आहे. तरी बी तुम्ही आता शासनानं प्रत्यक्षात पाहणी केली किंवा नाही केली आणि अचानक आदेश दिला, यावर तुम्ही तहसीलदार किंवा प्रांत अधिकारी, मंडळ अधिकारी, तलाठी यांना काय सांगू इच्छिता? आम्ही त्यांना प्रत्येकाच्या नावाने वेळोवेळी अर्ज केलेला आहे. आपण अर्ज केला की हीच जागा आम्हाला पाहिजे. आमचा बचपन गेला 30-35 वर्ष. जर जागा नाही दिली तर यापुढचं आंदोलन आपलं कसं राहील? आम्ही शासनाला भेटत धरू त्या गोष्टी. शासनाला आपल्या राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे या साहेबांनी खालीच महसूल दिन म्हणून साजरा केला. त्यामध्ये त्यांनी असे घोषित केले की ज्या व्यक्ती समजा शासकीय जागेमध्ये जर समजा 2011च्या अगोदर अतिक्रमण राहत असेल ती जागा नियमित करून मिळेल असं. त्यामध्ये त्यांनी 500 स्क्वेअर फूट जागेपर्यंत मोफत देण्याची घोषणा केली. आणि त्यावरील जागा समजा 500च्या वर समजा 1000 जागा असेल तर त्या लोकांना 500 जागेचे फक्त पैसे द्यावं लागेल. त्यांनी 500 जागेचे पैसे देऊ नये असा त्यांचा निर्णय पास झाला आहे. तर बावनकुळे साहेब जे महसूल मंत्री आहे त्यांनी असा निर्णय घेतलेला आहे असं यांनी रवींद्र पवार यांनी सांगितलेलं आहे की जर 1000 स्क्वेअर फूटमध्ये एखादी व्यक्ती वडिलोपार्जित राहत असेल म्हणजे 20, 22, 30, 35 वर्षापासून, तर त्या 1000 स्क्वेअर फूटमधील 500 स्क्वेअर फूट जागा फ्री ऑफ चार्जेस त्यांना त्यांच्या नावावर केल्या जाईल. आणि जी दुसरी जे 500 स्क्वेअर फूट जागा आहे ती त्यांच्याकडून महसूल विभागानुसार जे चलन होतं ते चलन भरूनच त्यांच्या नावावर केली जाईल असा निर्णय त्यांनी दिलेला आहे. तर आपण बघितलं इथं जो रहिवास आहे कमीत कमी 150 ते 200 कुटुंब इथं राहतात. 1991 पासून दिलेली जमीन आता अचानक त्यांचे वारस संजयदादा गरुड हे यांनी प्रांत अधिकारी यांच्याकडे अर्ज केल्यानंतर त्यांच्याकडून निर्णय दिल्याचा अशी माहिती मिळत आहे. आणि त्यांना सांगण्यात येत आहे की लवकरात लवकर तुमची हे जमीन वापस करण्यात येईल. परंतु जनतेची अशी मागणी आहे जर भास्करराव गरुड यांनी जर जमीन शासनाला दिलेली आहे तर ती वापस का घेत आहे? शासनाचा एक नियम आहे जो व्यक्ती ज्या ठिकाणी राहतो त्या व्यक्तीला जर 10, 20 या 25 वर्षे होत असतील तर ती जमीन त्या व्यक्तीच्याच नावावर केली जाते किंवा शासनामार्फत तो निर्णय घेतला जातो. तर मग या ठिकाणी कुठंतरी राजकीय हस्तक्षेपापोटी हे कारभार केला जातोय का असा प्रश्न मात्र इथं नागरिकांनी उपस्थित केलेला आहे. MJ न्यूज सोबत मी दादाराव वाघ.
हो